हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल तर इथे दिवसाची माझी सुरुवात झाली। सर्वात आधी उठल्याबरोबर मी स्वयंपाकच केला। इथे गवाराच्या शेंगा बनवल्या आणि सोबतच तडक्याचं वरण झाल्या। बरोबर पहिला मिश्राला म्हटलं तुम्ही पेट पूजा करा, कारण की त्यांचा अलार्म माझ्या मागे कुरुक कुरुक वाजतच असतो। इकडे जाऊ ड्युटीवर जायची तयारी करत आहे। ड्युटीवर तर निघाल्या पण गेट मला बंद करायला लावलं। मी तर तेवढी बडबड केलीच पण काही फरक पडला नाही, कारण की त्या निघून सुद्धा गेल्या होत्या। पण त्यांना मी काहीतरी बोलली हे माझ्या मनाला समाधान वाटावं म्हणून मी ते बडबड केली होती। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। मी माझा फेसवॉश करून घेतला आणि मी सकाळीच उठल्याबरोबर फ्रीजमध्ये थोडासा बर्फ होण्यासाठी वाटीमध्ये पाणी टाकून ठेवलं होतं, जेणेकरून ते आता बर्फ बनेल। तर इथे बर्फ झाला आणि सर्वात आधी मी माझ्या चेहऱ्यावर तो फिरून घेतला आणि म्हटलं आज सर्व राहिलं तरी चालेल, पण आपला नट्टावट्टा थांबता कामा नये। खूप सुंदर असा माझा मी स्किन केअर केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी टिकली। तर असा सिंपल लुक माझा तयार झाला। 2-3 दिवसापासून मी तिचं कार्ड शोधून ठेवलं होतं अंगणवाडीचं, कारण तिचा एक जीवनसत्वाचा डोज होता तो तिला द्यायचा। आज मंडे होता, चला म्हटलं बिट्टूला पहिला घेऊन जाऊ। तिथे गेल्यानंतर बिट्टू खूपच घाबरली, कारण की ती हॉस्पिटलमध्ये होती 2-3 दिवस। तर तिला असं वाटते कुठेही गेलं आणि डॉक्टर दिसले की ती डायरेक्ट इंजेक्शनच लावणार काय। पूर्ण चेहऱ्यावरती बारा आणि अशी घाबरलेली होती, जसं काही तिला चोरच पकडून नेणार। कसं तरी घाबरत तिने तो डोस पिला। बाहेर 14 एप्रिल आहे म्हटल्यानंतर जिकडे तिकडे पोस्टर लागले इंजेक्शन पाहिजे नाही। कोणाला पाहिजे नाही इंजेक्शन? मला कशाला इंजेक्शन देणार? तुला बोलले द्या डॉक्टर द्यायचं। मी ऐकत नाही मम्मीचं। हो, तू मम्मीचं ऐकत नाही ना, ऐकते म्हणून ते म्हणाले हिला इंजेक्शन लावा। ऐकते। आता आम्ही गेलो होतो तिला डोस द्यायला, तर तिथे त्या मॅम बोलल्या तर आता तिचा विटॅमिन एचाच डोस होता तो दिला। मग त्यानंतर मॅम म्हणाला की हिला ना हिचा बड्डे आहे 21 जूनला, तर हिला त्यावेळेस इंजेक्शन द्यायचं आहे। मी नाही ते ऐकलं, तिला वाटलं आता मला इंजेक्शन देतात काय। जेव्हापासून आम्ही तिथून निघालो एकच, मला इंजेक्शन लावायचं नाही, खूप दुखते मम्मी, मला नाही लावायचं आहे। 10 मिनटं झाले घरी येऊन पण तरी तेच गाणं चालू आहे। ती ऐकत नाही ना माझं, म्हणून मग ते म्हणाले की हिला इंजेक्शन लावायचंय। जे मुलं मम्मीचं ऐकतात ना त्यांना कधीच इंजेक्शन लागत नाही। अच्छा, हमको सिखा रिया है। बघितलं? आणि जे मम्मीचं ऐकत नाही ना त्यांना इंजेक्शन लागतं। काय ऐकते तू माझं? काहीच ऐकत नाही तू माझं। ऐकते मम्मी। मग इथे कशाला रडते आता? इंजेक्शन तिकडे आहे। लगेच रडायला येते बिट्टूला, कारण बिट्टूला खूप इंजेक्शन टोचलेत ना। जेव्हा ऍडमिट होती त्यावेळेस कुठं गेली ती? रडू नको ना अगं बाबा। नाही मम्मा तुला नाही देत। मी पण नाही येणार तिथे। तिथे येणार नाहीस तू? मग ठीक आहे, रडू नको। दगड तुझे टीथ खाली, तुझे टीथच नाही आहेत। तेव्हा नाहीचे तिथे उंदीर मामा खाऊन गेला तो। उंदीर मामाने खाऊन टाकले तुझे टीथ मधले। आज 15-20 दिवसानंतर माझं पार्सल आलं। दादाकडून पार्सल घेतलं। एवढं ऊन होतं बाहेर, अजिबात जायची इच्छा नव्हती। त्यांच्याकडचं पार्सल घेऊन मी आली किचनमध्ये आणि माझा जो राहिलेला गॅस ओटा होता तो साफ करून घेत होती। किती लवकर करायचं म्हटलं ना, जो टायमिंग व्हायचा तोच होतो। खरं तर आज मला हे सर्व लवकर आवरायचं होतं घरातली कामं, कारण की मला ना एक पेड प्रमोशन करायचं होतं। पण कसलं काय, 7 वाजता उठली आहे पण तरी 2 वाजलेत अजूनही मी किचनमध्येच आहे। आणि दुपारचा वेळ झाला, खाऊन पिऊन घेतलं की उन्हामुळे अजिबात काम करायची इच्छा पण होत नाही। पार्सल आलं आणि ते मी खोललं नाही हे कधीच शक्य नाही। जोपर्यंत मी पार्सल खोलणार नाही ना तोपर्यंत नुसतं मला मळमळ होत राहणार। हे कदाचित माझ्या बाबतीतच नाही, सर्वांच्या बाबतीत होत असेल, कारण की जोपर्यंत पार्सल खोलत नाही ना तोपर्यंत आपला जीवात जीव येत नाही। मग ते पार्सल कोणाचंही असो, हे तर पार्सल माझंच आहे, पण घरात कोणाचंही पार्सल आलं तर पहिला मीच खोलते। तर हे जे 2 प्रोडक्ट मी बोलवलेत ना हे मी माझ्यासाठीच बोलवले। आले म्हटलं तर चला आता आपले कामं पण आवरले आणि याचं जरा प्रमोशन पण करून घेऊ। मी इथे ऑलरेडी तयारी माझी झालीच होती, फक्त मला कपडे चेंज करायचे होते। तर हाच साधा व्हिडिओ मी बनवला आणि त्या व्यतिरिक्त कुठलाही व्हिडिओ बनवला नाही। तेवढ्यात परत माझं गेट वाजलं आणि मला आवाज आला बाहेरून की ताई तुमचं पार्सल आलं। मी खूप खुश झाली, कारण की मी 14 एप्रिलसाठी बोलवलं होतं आणि त्याची आज काही डिलिव्हरी दाखवत नव्हते, पण अचानक तो डिलिव्हरी बॉय माझ्या घरी घेऊन आला डिलिव्हरी। मला असं वाटलं होतं माझं हे जे पार्सल आहे ते येणार नाही 14 एप्रिलच्या आत, तर आज 13 एप्रिल आणि माझं पार्सल आलं। मी खूप खुश आहे, कारण उद्या 14 एप्रिल आहे आणि 14 एप्रिलसाठीच
मी हे 2 पार्सल बोलवले. मला तर पार्सल आलं आणि ते आपण खोललं नाही हे तर गोष्ट शक्यच नाही. आल्याबरोबर ते खोललंच पाहिजे, नाहीतर आपल्याला जेवण पचणार नाही. झोपायची तयारी चालली आहे. आता मी हल्ली तिला रोज झोपू घालते, कारण बाहेरचं बाहेर ऊन 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 आणि सारखी त्या हॉलमध्ये बसलेली असते. आता पण खूप जबरदस्ती मी बोलवलं, माझ्या बोलण्याने नाही ऐकलं तिने. मग अशी काय म्हणाली, ते इंजेक्शन लावलं तर मी तुझं ऐकेल. माझ्या पप्पाने तिला बोलवलं तर मग ती आली ना. झोपायला आणल्यानंतर 15-20 मिनिटं तिने माझ्यासोबत टाइमपास केला. त्यानंतर हिने मला असं उल्लू बनवलं, तुम्हाला पुढे सांगते. मॅडमला मगाशी झोपायला घेऊन आली, झोपली नाही, म्हणाले मला आईला बघायचं आहे. आईला बघायला गेली, आलीच नाही परत. आता पप्पाने बोलवलं तर आता आली आहे. कुठं किधर जा रही हो, पागल हो गई का? अभी तो आई खाना. बापरे, कुठं चालली एवढ्या उन्हात? हो ना, हे बघ ना, सनस्क्रीन लोशन लगाओ. बाय बाय. उधर से कुछ लेके आना खाने को. उसाचा रस. मला मला पण पाहिजे. आईला कोणातला रस पाहिजे. इस लड़की ने भाई आँख देखा ना था मुझे बाहर से लॉक कर दिया. फिर बहुत देर के बाद इसने मेरा डोर खोल दिया. तिला कसला तरी राग आला, तो राग तिने माझ्यावर काढला मला लॉक करून. नंतर गेली मीनूच्या रूम मध्ये आणि जे आरूचे पेपर सोप होते ना ते म्हणाली मला दे थोडेसे. मी म्हटलं तो तुला मारेल, तर म्हणाली मी त्याला घाबरत नसते, दे माझ्याकडे दे, मी घेते, मला किती घ्यायचे. त्याचे आहेत, पण हिच कसं मार खायचा शौक लागलाय ना हिला. आर्यन आणि बिट्टू त्या टॉम अँड जेरी सारखेच आहेत, पण बिट्टू मात्र खूप खोड काढते. विनाकारण त्याच्या सामानाला हात लावणार, फेकफाक करणार आणि त्याला चिडवणार. 2 मागितले होते आणि मी तिला पूर्णच देऊन टाकली. जा जी ले अपनी जिंदगी सिमरन. हॅपी. ओके. एवढे भांडे बघून तर मला असं वाटलं माझ्या घरामधले लग्नच झालं की काय, पण असं काहीच नाही. हे आमची रोजचीच भांडी असतात, पण ताईने सुट्टी घेतली म्हणून मला असं वाटतं की जास्तीचेच भांडे आहेत. पहिला तर भांडी बघून मला चक्करच आली, पण कसं तरी मी माझ्या मनाला समजावलं आणि ती भांडी प्रेमाने घासून घेतली. आजपासून 4 दिवसासाठी आमच्या जे भांडेवाल्या ताई आहेत त्या अजिबात येणार नाहीत, त्यांची सुट्टी आहे. मी एवढे मोठे भांडी घासले, आधी आलीस तिथे काही झालं असतं तुला. जाऊ घरी आल्याबरोबर ऊसाचा रसवाला देखील तिथे टपकला. मग काय, आमची इथे रस पार्टी झाली. या कुकरामध्ये पालक टाकली की हा असा प्रकार घडतो, जो आता तुम्हाला दिसत असेल. प्रकार झालाय हा झाला त्यावेळेस माझे मिस्टर जर घरामध्ये असते तर मला त्यांची एवढी बळबळ ऐकावं लागली असती, तुम्हाला सांगते. एवढे वर्ष झाले आणि बळबळ कोणती, एवढे वर्ष झाले तुला समजत नाही की त्या कुकरामध्ये किती पाणी टाकायचं. मला समजत नाही. मला गेले 11 वर्ष झाले मी इथे काम करते, मला समजत नाही की कुकरामध्ये किती पाणी टाकायचं. काय बोल असे ते मला बोलत असतात, पण मी म्हणते मला तर काही समजत नाही. असं करा, मी राहू देते, तुम्ही बनवा, म्हणजे किती छान वाटेल. चला मग बोलता बोलता जरा पटकन भाजी आपण फोडणी येते. चुटकी वाजत नाही तेवढ्या कमी वेळात मी माझे कपडे चेंज केले. आता मला जायचं होतं शॉपिंगसाठी बाहेर. मीनूला घ्यायचं होतं हे टोपलं कपडे ठेवायला. तिथे भरपूर कलर होते. मग तिचं सुरू झालं की सांग कोणता कलर घ्यायचा, पिंकवाला घ्यायचा, ग्रेवाला घ्यायचा, ब्लूवाला घ्यायचा की हा खालचा घ्यायचा.
हे चांगलं की ते चांगलं करत शेवटी आम्ही ते लाईट पिस्ता कलरचं घेतलं, कारण मी तिला म्हटलं तुझ्या रूममध्ये पण तोच कलर आहे, मग असं कर ना तू तेच घे म्हणजे छान दिसेल कॉम्बिनेशन. इथून तिने 2 नॅपकिन देखील घेतले. खूप छान नॅपकिन होते इथे, काही 20 रुपयाला काही 26 रुपयाला. तर थोडं पुढे आल्यानंतर बघितलं तर शूजचं देखील खूप छान कलेक्शन होतं इथे. मग मीनूचं लक्ष गेलं त्या शूजकडे. इथेही तोच प्रॉब्लेम सुरू झाला, हा शूज घेऊ की तो शूज घेऊ. म्हटलं तुला जो पायामध्ये फिट होईल तो घे, मला काय विचारतेस. फायनली हा शूज तिने घेतला आणि मी त्या बॅगमध्ये टाकून दिला. डीमार्टमध्ये आल्यानंतर ना तिथे टॉयज एवढे छान आहेत, मुलांपेक्षा ते आपल्याला जास्त आवडतात. आणि मीनू गेली ना की बिट्टूसाठी काही ना काही घेऊनच येत असते. तर आता देखील तिच्यासाठी एक डॉल घेतली आहे. 50 आणि 60 रुपयाला खूप सुंदर सुंदर असे क्लचर होते, छोट्या मोठ्या साईजमध्ये देखील अवेलेबल. त्यासोबतच ना इथे खूप मस्त रबर देखील होते. तर या सर्वांमधले 4-5 क्लचर माझ्या जाऊन इथे घेतले. मी तर काहीच घेतलं नाही, कारण की मी फक्त फिरायला आणि बघायला आली होती. थोडी शॉपिंग करायला आम्ही इथे आलो होतो, पण 2000चं बिल झाल्याशिवाय तिथून निघालो नाही. मला तर विचार पडला सामान कसं नेणार बघतो. पडणार नाही का ते सामान, याला काय हे आहे का? आडवी ते टाक, मी पाठ घेतो ना. इथून नको, असं मधातून टाक. एवढं डोकंच नाही आहे ना तुला. तुला तर खूपच डोकं आहे ना गं. कसं काय सरळ ज्यादा हुशार नको करू ना. डॉल भेटल्यानंतर बिट्टू खूप खुश झाली. इथेच आपला ब्लॉग संपला. आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.